राज्यातील शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा आणि मोठा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता थेट तुमच्या बँक खात्यावरती राज्य सरकारकडून पीक विमा योजनेचे नुकसान भरपाईचे पैसे टाकण्यासाठी मंजुरी बघायला मिळत आहे। हे टोटल पैसे तुमच्या बँक खात्यात येणार आहेत, ते पण डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून, म्हणजेच की तिकडून पैसे पाठवल्यानंतर एका क्लिकमध्ये 20 ते 25 मिनिटात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत असतात। अशा पद्धतीने सरकार आता पैसे देणार आहे। याबाबत मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बघायला मिळत आहे। आता तुम्हाला माहितीच असेल की मोठ्या प्रमाणात यावर्षी पाऊस झाला, नुकसान झाले, त्यामुळे नुकसान भरपाई दिली, त्याचा पण दुसरा टप्पा आता मंजूर झालेला आहे आणि पीक विम्याचा एक टप्पा मंजूर झालेला असून हे सर्व पैसे शेतकऱ्यांना भेटणार आहेत। त्यामुळे आता सर्व शेतकरी खुश झालेले आहेत। सर्वांच्या खात्यात टोटल पैसे जमा होणार असल्यामुळे ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी देखील आपण डायरेक्ट म्हणू शकतो। तर चला आता हे पैसे सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात येणार, कोणत्या तालुक्यात येणार, सर्व काही व्यवस्थित अशी अपडेट आपण बघणारच आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका। तर चला पाहूयात आता सविस्तर बातमी। बघा, या ठिकाणी अखेर राज्य सरकारकडून मोठी आणि महत्त्वाची घोषणा जाहीर झालेली आहे। इथे स्पष्टपणे सांगितलं आहे की पीक विमा योजनेबाबत राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आमचा हा निर्णय आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावरती आम्ही पूर्ण पैसे जमा करणार आहोत, असं राज्य सरकारने सांगितलं आहे। आणि पीक विमा योजनेबाबत राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे, ती म्हणजेच की शेतकऱ्यांना प्रति शेतकरी काहींना 16,000 रुपये, काहींना 17,000 रुपये, काहींना 18,000 रुपये अशा प्रकारची रक्कम त्यांच्या खात्यात देण्यात येणार आहे। आणि यामध्ये आता सरकारने जिल्हे पण वाढवलेले आहेत। सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर सरकार फक्त 5-6 जिल्ह्यातच पैसे देणार होतं, मात्र मंत्रिमंडळ बैठक झाली आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जास्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे आणि आता 18 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती डायरेक्ट पैसे जमा होणार आहेत। बघा, हे पीक विम्याचे नुकसान भरपाईचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत आणि जी.आर आलेला आहे, त्या जी.आर मध्ये किती तालुके आहेत, किती जिल्हे आहेत, किती जिल्ह्यात तालुक्यात पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहेत ती देखील माहिती आहे। आता ती यादी तुम्हाला दाखवणार आहे, त्यासाठी फक्त शेवटपर्यंत बघा। जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला की तुम्हाला समजेल की पीक विमा नुकसान भरपाईच्या यादीत आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते देखील तुम्हाला बघायला मिळेल। त्यासाठी फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे आणि ती यादी मी दाखवणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यात पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे सरकार वाटप करणार आहे, जमा करणार आहे, त्या जिल्ह्यांची, तालुक्यांची नावं पण मी तुम्हाला आता वाचून दाखवणार आहे। त्यासाठी फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट हे 17,000 रुपये तुमच्या बँक खात्यात पीक विम्याचे डायरेक्ट जमा होणार आहेत आणि ते पण डीबीटी म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे तुम्हाला हे भेटून जातील। कसलीच काळजी आणि चिंता तुम्हाला करत बसण्याची पुन्हा गरज पडणार नाही। तर चला आता सर्वात आधी आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये म्हणजेच की कोणत्या 18 जिल्ह्यात आणि 72 तालुक्यात पैसे वाटपाला सुरुवात होत आहे, आता त्यांची यादी या ठिकाणी आपण पाहूयात। तर बघा, आता फक्त तुम्हाला शेवटपर्यंत लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे। आता खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि महत्त्वाचं म्हणजे एक सांगायचं राहिलं, शेतकरी मित्रांनो, सरकारने सांगितलेली काही अशी कामं आहेत ती तुम्हाला करावी लागतील। जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे केली नाही तर तुम्हाला ही पीक विमा नुकसान भरपाईचे येणारे पैसे भेटणार नाहीत। बघा, कारण सरकारने कालच मोठा निर्णय घेतलेला आहे आणि सरकारचं म्हणजेच की मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी ही 2 कामे करावी। आम्ही सांगितलेली 2 कामे केली तरच त्यांच्या खात्यात आम्ही पैसे देणार आहेत, असं सरकारचं म्हणणं आहे। मग आता तुम्हाला पण वाटत असेल की आपल्याला पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे भेटायला पाहिजे, मग त्यासाठी आता सरकारने सांगितलेली ही 2 कामे पूर्ण करा। 3-4 दिवसाच्या आत ही 2 कामे तुम्हाला पूर्ण करावी लागतील। कमी वेळ राहिलेला आहे, जर ही 2 कामे केली नाही तर पीक विमा नुकसान भरपाईच्या यादीत तुमचं नाव यायचं नाही आणि तुम्हाला पैसे भेटायचे नाहीत। त्यामुळे लवकरात लवकर ही 2 कामे देखील करणं तुमच्यासाठी खूप गरजेचं ठरणार आहे। तर चला आता कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून हे सर्व पैसे आपल्या बँक खात्यात जमा होतील ती देखील माहिती तुम्हाला पुढे दाखवतो। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यापूर्वी आता सरकार सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटपाला सुरुवात करत आहे त्यांची यादी बघूयात, कारण यादीत आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर सर्व पैसे जमा होतील। मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलंय तर ते म्हटले की आता पैसे देताना कमी जास्त होतील, कोणाला 15,000 येतील, कोणाला 17,000 येतील, कोणाला 13,000 येतील, पण हे 100% खात्यावरती येतील असं सरकारने सांगितलंय आणि कोणत्या शेतकऱ्यांना नाराज करणार नाहीत, सर्वांना पैसे आम्ही देणार आहोत असं राज्य सरकारने सांगितलेलं आहे। आणि सांगितलंय की पैसे थोडे कमी जास्त येतील, म्हणजे कोणाला 15,000 येतील, कोणाला 16,000, कोणाला 13,000, कोणाला 17,000 अशी वेगळी कमी जास्त रक्कम येईल, पण ही 100% खात्यात येईल असं सरकारने सांगितलं आहे। आणि हे पैसे सर्वात आधी या 18 जिल्ह्यामध्ये
जमा होणार आहेत। आता बघा कोणते 18 जिल्हे आहेत आणि ते 18 जिल्हे कोणते आहेत, कोणते तालुके आहेत आणि कोणत्या भागातील आहेत ते देखील आता तुम्हाला सांगतो। जर या 18 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट हे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील, कारण कालपासून अनुदान देखील वाटप सुरू आहे आणि त्यातच हे पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे सरकार वाटपाला सुरुवात करत आहे। तर चला आता कोणत्या 18 जिल्ह्यात आणि 72 तालुक्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे त्यांची यादी आपण बघूयात। तर बघा या ठिकाणी आता सविस्तर आणि स्पष्टपणे यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे। इकडे बघा राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार महत्त्वाची घोषणा ही जाहीर झालेली आहे आणि ते बघा राज्य सरकारचं महत्त्वाचं आणि दिलासा देणारं वाक्य म्हणजे प्रति शेतकरी 17,000 रुपयांचा पीक विमा त्यांच्या खात्यावरती देण्यात येईल, असं हे मुद्दा जे आहे ते असं वाक्य फडणवीस यांनी दिलेलं आहे आणि त्यांनी हे पैसे टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर बघा आता सर्वात आधी पैसे वाटप होणारे जिल्हे तालुके जाहीर झालेले आहेत। यादी बघा ही JR वरची यादी आहे, इकडली तिकडली यादी नाही। बघा यादीमध्ये आपल्याला पहिला जिल्हा दिसत आहे अमरावती विभागातला, या ठिकाणी बघा अमरावती विभागातले देखील आहेत, त्यानंतर नागपूर विभागातले बी आहेत, सर्व काय माहिती आहे। तर इकडे बघा पहिला जिल्हा यवतमाळ जिल्हा, यवतमाळ जिल्ह्याचं नाव पीक विमा नुकसान भरपाईच्या यादीत आलेलं आहे। बघा इथे JR मध्ये तुम्हाला जिल्हा दिसत असेल, मी तिथे तुम्हाला लाईन ओढून दाखवत आहे, लाल लाईन या ठिकाणी बघा मी ज्या ठिकाणी ओढली आहे, रेषा ओढली आहे त्या ठिकाणी बघा यवतमाळ जिल्ह्याचं नाव आहे आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी बघा 4,900 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 8,12,00,000 रुपयांचं वितरण आता केलं जात आहे आणि हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत आहेत। बघा या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्याचं देखील नाव राज्य सरकारने आता जाहीर केलेलं आहे, यामुळे शेतकरी आता खुश झालेला आहे। तर चला पुढचा पैसे वाटपाच्या यादीतील कोणता जिल्हा आहे आता ते देखील या ठिकाणी तुम्हाला दाखवतो। तर बघा आता त्यानंतरचा जिल्हा कोल्हापूर जिल्हा आहे। बघा कोल्हापूर जिल्ह्याचं पण नाव या ठिकाणी आलेलं आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी मोठी घोषणा झालेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील 5,283 शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे येणार असून या ठिकाणी मोठी रक्कम जाहीर केलेली आहे। 1,25,00,000 रुपयांचा निधी मंजूर करून वाटपाला सुरुवात झालेली आहे। कोणाला आज भेटतील, कोणाला उद्या भेटतील, यामध्ये अनुदान पीक विमा नुकसान भरपाई आहे, कोणाला येतील पीक विमा भेटेल, कोणाला नुकसान भरपाईचे पैसे भेटतील व कोणाला अनुदानाचे पैसे भेटतील, पण कोणते ना कोणते पैसे खात्यात येणार आहेत आणि कोणाला 13,000, कोणाला 14,000, कोणाला 15,000 रुपये अशी ही रक्कम येणार आहे। यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचं देखील नाव आपल्याला बघायला मिळत आहे। आता पैसे वाटपाच्या यादीतील आणखीन पुढचे कोणते जिल्हे आहेत त्यांची पण तुम्हाला यादी दाखवतो। त्यापूर्वी महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या पिकांचा एक पीक विमा मिळणार आहे आणि याबाबत मुख्यमंत्र्यांनी एक पीक विम्याबाबत स्पष्ट माहिती पत्रकारांना दिलेली आहे आणि ते काय बोललेले आहेत ते एकदा तुम्हाला दाखवतो। तर बघा या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी पण महत्त्वाची माहिती तर दिलीच आहे, त्यातली त्यात अजून एक अपडेट आलेली आहे आणि पीक नुकसान भरपाई कशी निश्चित केली जाणार अपडेट आहे। तर इकडे बघा खरीप 2025च्या हंगामात उत्पादन आधारित नुकसान भरपाई निश्चित करताना महसूल मंडळ तालुका पीक कापणी आल्यास सध्या स्थितीला या ठिकाणी पुढे माहिती सांगितलेलं आहे। म्हणजे यांचं म्हणणं आहे की 2025 हंगामात उत्पादन आधारित जे नुकसान भरपाई निश्चित करताना महसूल मंडळ तालुक्यात पीक कापणी प्रयोगाद्वारे असलेले सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पादनापेक्षा कमी आल्यास खालील सूत्रानुसार नुकसान भरपाईची रक्कम काढली जाते। सरासरी उत्पादन काढताना कापूस, सोयाबीन, भात या निवडक पिकांच्या बाबतीत रोमॅन्टिक सेनिस तंत्रज्ञानाद्वारे प्राप्त उत्पादनात 50% आणि पीक कापणीद्वारे प्राप्त उत्पादनामध्ये 50% भारांकन देऊन पिकांचे सरासरी उत्पादन निश्चित केले जाणार आहे आणि उर्वरित पिकांच्या बाबतीत पीक कापणीद्वारे सध्या स्थितीला उत्पादन हे गृहीत धरले जाणार आहे। अशा प्रकारे हे नुकसान भरपाई वगैरे सर्व काढलं जाईल आणि खात्यामध्ये टाकलं जाईल। आणि इकडे बघा आता सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे, सर्वात मोठा पीक विम्याबाबत निर्णय झालेला आहे। कुणीही काळजी करू नका, एकदम डीबीटीतून पूर्ण पैसे हे बँक खात्यात जमा होणार आहेत असं सरकारचं म्हणणं आहे। सध्या स्थितीला जर विचार केला तर आता सर्व याद्या जाहीर झालेल्या आहेत, माहिती आलेली आहे, आता ती व्यवस्थित बघा, माहिती तपासून घ्या। सर्वात आधी 18 जिल्ह्यात आणि या 72 तालुक्यात पैसे येणार आहेत असं देखील सरकारने जाहीर केलेलं आहे आणि हे पैसे पूर्ण या ठिकाणी 100% जमा केले जातील। तर चला आता पुढचे कोणते 18 जिल्हे आहेत की त्या ठिकाणी हे सर्व पैसे खात्यावरती टाकण्याचं काम सुरू होत आहे त्यांची यादी दाखवतो। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे सरकारने सांगितलेली 2 कामे पण तुम्हाला करावी लागणार आहेत। मग कोणती 2 कामे सरकारने करायला सांगितली आहेत ती देखील माहिती बघूयात, कारण जर सरकारने सांगितलेली ती 2 कामे केली नाही
तर तुमच्या बँक खात्यात कोणतेच पैसे येणार नाहीत असं सरकारचं म्हणणं आहे। मग आता कोणती कामे करायची ती पण माहिती तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यासाठी आता राहिलेला 3 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यापूर्वी आता कोणकोणत्या पिकांचा पीक विमा येत आहे, नुकसान भरपाई कशी वाटप होत आहे, आज किती जिल्ह्यात, उद्या किती जिल्ह्यात पैसे मिळणार आहेत, तर चला आता ती माहिती तुम्हाला 2 मिनिटात सांगतो आणि राहिलेल्या 1 मिनिटामध्ये 2 कामे कोणती करायची ती माहिती देखील पाहूयात। म्हणजे सर्व यादीत तुमचं नाव येईल आणि सर्व योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात 100% जमा होतील। तर चला पाहूयात। बघा, या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय जाहीर झालेला आहे। आता सरकारकडून विमा संरक्षित रक्कम देखील जाहीर झालेली आहे। बघा, आता खूप महत्त्वाचं आहे। पीक विमा मिळणारे, नुकसान भरपाई मिळणारे जिल्हे पण तुम्हाला नावं सांगत आहे, यादी दाखवत आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि इकडे बघा, सरकारने सांगितलंय ही 2 कामे केल्याशिवाय पैसे भेटणार नाहीत, त्यामुळे ही कामे पण करावी लागतील। कोणती कामे करायची ती पण माहिती सांगणार आहे। फक्त आता तुम्हाला लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे। तर बघा, भात पिकाला 9,000 ते 61,000 रुपयांपर्यंत डायरेक्ट पीक विम्याची रक्कम सरकारने जाहीर केलेली आहे आणि आता ज्यांचं नाव यादीत पात्रतामध्ये येईल त्यांना डायरेक्ट हे पैसे मिळतील। 9,000 रुपयांपासून 61,000 रुपयांपर्यंतची कोणती रक्कम, मग कोणाला 9,000, कोणाला 10,000, कोणाला 20,000, कोणाला 25,000 अशी रक्कम मिळेल। त्यानंतर नाचणीसाठी इकडे बघा 15,000 ते 40,000 रुपये, त्यानंतर उडीद पिकासाठी 22,000 ते 26,600 रुपयांपर्यंत रक्कम खात्यात दिली जाणार आहे। बघा, आता उडीद पीक ज्यांच्याकडे असतं, ज्यांनी काढलेला असेल पीक विमा, त्यांना एक मोठा दिलासा नक्की मिळणार आहे। त्यानंतरचं महत्त्वाचं पीक ज्वारी देखील महाराष्ट्रात मानलं जातं। 25,500 ते 33,000 रुपयांचा पीक विमा यासाठी संरक्षित केलेला आहे। त्यानंतर बाजरीसाठी 26,000 ते 32,000 रुपयांचा या ठिकाणी जाहीर केलेला आहे। त्यानंतर बघा, भुईमुगसाठी 38,000 ते 45,000 रुपयांपर्यंत पीक विमा आता मंजूर केलेला आहे। हे सर्व पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना देण्यासाठी मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे। यामुळे आता एक मोठा दिलासा नक्कीच मिळू शकतो। आता ज्यांच्याकडे सोयाबीन असेल, कारळे असतील, मूग, कापूस, मक्का, कांदा, तीळ, तूर पीक असेल, याच्यासाठी तर खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। तर चला, यांना किती रुपयांचा पीक विमा जाहीर केलेला आहे आणि किती रुपये वाटप सुरू होत आहे, आता सविस्तर यादी बघूयात। तर बघा, या ठिकाणी आता महत्त्वाचं म्हणजे पीक विमा वाटप, नुकसान भरपाई वाटप होणारे आता जिल्हे तालुके जाहीर झालेले आहेत। आता ती तुम्हाला यादी दाखवत आहे। या ठिकाणी बघा, आता पैसे वाटपाच्या यादीतील पुढचा जिल्हा आहे पुणे जिल्हा। पुणे जिल्ह्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे। आता सध्या स्थितीला महत्त्वाचा निर्णय जाहीर झालेला असून पुणे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी मोठी घोषणा राज्य सरकारने केलेली आहे। 19,068 शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता 10,59,26,26,000 रुपयांचं वितरण सुरू केलेलं आहे। बघा, आता 19,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे टोटल पैसे जमा करण्यात येणार असून प्रत्येक शेतकरी बांधवाला एक मोठा दिलासा नक्कीच मिळू शकतो। सर्व रक्कम मंजूर झालेल्या आहे, याद्या डिक्लेअर केलेल्या आहेत। यामुळे आता सर्वांच्या खात्यात पैसे येणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे येणारे पैसे डीबीटीतून आहेत, तिकडून पाठवल्यानंतर लवकर 20 ते 30 मिनिटात जमा होत असतात। त्यामुळे काळजी करू नका। जसं तुमचं नाव यादीत येईल आणि पैसे तिकडून टाकले जातील तसे तुम्हाला मेसेज येतील आणि पैसे जमा होतील। पण 2 कामे करावी लागणारच आहेत। ती 2 कामे केली तरच पैसे भेटणार आहेत, हे पण लक्षात घ्यायचं आहे। त्यानंतर पैसे वाटपाच्या यादीतील पुढचा एक जिल्हा सांगली आहे। सांगली जिल्ह्यातील देखील शेतकरी बांधवांसाठी खुशखबर म्हणजे सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी 90 शेतकरी पात्र असून 5 लाख रुपयांचं वाटप या ठिकाणी केलं जाणार आहे। त्यामुळे कसलीच काळजी, चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही, अशा प्रकारचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांना पण सर्व पैसे आम्ही देऊन टाकू असं म्हणणं राज्य सरकारचं आहे। त्यामुळे कोणीच काळजी आणि चिंता करू नका। तर चला, आता कोणती 2 कामे करायची ती माहिती आपण पाहूयात। तर या ठिकाणी बघा, आता राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार महत्त्वाचा निर्णय जाहीर झालेला आहे आणि शेतकरी बांधवांनो, तुम्हाला काही 2 कामे करावी लागणार आहेत। त्यातील पहिलं काम, आधार लिंक असणं गरजेचं आहे। बघा, आपलं आधार कार्ड जे असतं ते मोबाईल नंबरशी लिंक पाहिजे। लिंक नसेल तर अडचण होऊ शकते आणि मोबाईल नंबर पण तोच पाहिजे जो मोबाईल नंबर तुमच्या अकाउंटला असेल। म्हणजे हे सर्व लक्षात घ्यायचं आहे आणि हे काम करायचं आहे। त्यानंतर आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न आहे का ते तपासा, जर नसेल तर तेवढं करून घ्या, म्हणजे तुम्हाला पैसे भेटतील, अन्यथा अडचण होऊ शकते। त्यानंतर महत्त्वाचं काम, फार्मर आयडी। बघा, फार्मर आयडी बऱ्याच जणांनी काढले आहे, मात्र काय असे पण आहेत की त्यांनी काढलेली नाही। त्यामुळे फार्मर आयडी देखील सर्वांना काढायची आहे। फार्मर आयडी देखील काढल्यानंतर योजनेमध्ये पात्रता तुम्हाला सरकार ठरवू शकतं। त्यानंतर महत्त्वाचं आणि खूपच अतिशय महत्त्वपूर्ण काळजीपूर्वक काम करावं लागेल ई-केवायसीचं। बघा, आता ई-केवायसी केली नसेल तर तात्काळ ई-केवायसी पण करून घ्या। आता ई-केवायसी केली तरच तुमच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे
पैसे हे जमा होतील. आता ई-केवायसी करणं देखील खूप गरजेचं असून तुम्हाला आता सरकारकडून माहिती दिलेल्या ई-केवायसी जे करतील त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील असं म्हणणं राज्य सरकारचं आहे. त्यामुळे ही गोष्ट सर्व पात्र शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायची आहे. अशा प्रकारची कामे लवकरात लवकर करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होते. अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार त्याबाबतची माहिती येणाऱ्या पुढच्या व्हिडिओ देऊ. पुढचा व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. व्हिडिओला लाईक करा. तर भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.